वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 10वी मधील 1.4 बी स्मार्ट या धड्याखालील इंग्लिश वर्कशॉपमधील प्रश्न व उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. प्रश्न पहिला, कंप्लीट द फॉलोइंग विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. खाली दिलेल्या शीर्षकासंबंधित शब्द लिहून वेब पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक कंपोनंट्स ऑफ सक्सेस म्हणजे यशाचे घटक हे टायटल दिलेले आहे. याच्याशी संबंधित शब्द पुढील प्रमाणे: ड्रीम, डिझायर, विजन, गोल्स, इंटरेस्ट, इंटेन्शन, स्किल्स. प्रश्न दुसरा, पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स म्हणजेच खाली दिलेल्या तथ्यास समर्थन देणारी उदाहरणे पाठातून निवडा. यातील प्रश्न ए, गोल शुड बी अचिवेबल म्हणजे ध्येय साध्य करण्यायोग्य असावी. यासाठी योग्य उदाहरण देता येईल: ॲज अ स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन फ्युचर. ऑप्शन बी, अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. यासाठी योग्य उदाहरण देता येईल: टू रिड्यूस वेट वी नो how to go about it, but without consistent time bound action it never become a reality. It may be exercise, diet and stress free thoughts. Question C, a specific field area has to be fixed to achieve goals म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी विशिष्ट क्षेत्र निश्चित केले पाहिजे. यासाठी योग्य उदाहरण देता येईल: फॉर एक्झाम्पल, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? Question D, good result depend upon the quality and quantity of work put in म्हणजे चांगले परिणाम कामाची गुणवत्ता व प्रमाण यावर अवलंबून असतात. याचे योग्य उदाहरण देता येईल: लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन we can't get anything out. Question E, a benchmark is needed to track progress म्हणजे प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी बेंचमार्क आवश्यक आहे. याचे योग्य उदाहरण देता येईल: while playing football one's exact role and position has to be clearly defined. प्रश्न तिसरा, complete the following sentences पुढील वाक्ये पूर्ण करा. यामधील ए आहे स्मार्ट गोल्स आर. याचा आन्सर: स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. यामधील आहे बी, टू व्हॅल्युएबल असेट ऑफ सेटिंग गोल्स आर. याचा आन्सर: टू व्हॅल्युएबल असेट ऑफ सेटिंग गोल्स आर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग टोन टू इल्युमिनेट द पाथ अहेड. प्रश्न चौथा, रीड धीस कोट्स खालील वाक्ये वाचा. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. गेस द मीनिंग. डिस्कस इन पेअर्स अँड फाइंड सिमिलर कोट्स दॅट ब्रिंग इन द सेम मीनिंग म्हणजेच तुम्ही तुमच्या कल्पना योजना प्रत्यक्षात आणल्या नाही तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. या अवतरणाचा अर्थ लक्षात घ्या, यावर चर्चा करा व अशा अर्थाची अवतरणे लिहा. या ठिकाणी आपल्याला 2 या ठिकाणी लिहून दिलेले आहेत, 3 आपण स्वतः तयार करून लिहायचे. पहिला आहे यू रीप ॲज यू सो पेरावे तसे उगवते. 2 नंबरचा इनपुट इज इक्वल टू आउटपुट जेवढे द्याल तेवढे मिळेल. तिसरा नो पेन नो गेन कष्टाशिवाय फळ नाही. पुढील नथिंग वेंचर्स नथिंग हॅव म्हणजे धाडसाशिवाय काहीही मिळणार नाही. पुढील आहे इफ बेटर वर्क विदिन बेटर वूड कम आउट जर चांगले काम केले तर चांगले फळ मिळेल. प्रश्न पाचवा, ड्राफ्टिंग अ स्पीच डिस्कस इन ग्रुप्स इच ब्लॉक अँड मेक नोट्स अबाउट इट. भाषणाचा मसुदा तयार करणे यासंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यावर गटामध्ये चर्चा करा व त्याबद्दल टिपा तयार करा. सेंटर पॉईंट आहे हाऊ आय कॅन ड्राफ्ट अँड इम्प्रेसिव्ह स्पीच म्हणजे मी प्रभावी भाषणाचा मसुदा कसा तयार करू शकतो. यासाठी आपल्याला काही पॉईंट दिलेत. फर्स्ट पॉईंट इज डू आय नो द फॉर्मॅट म्हणजे मला प्रभावी भाषणाचे स्वरूप माहीत आहे का. सेकंड पॉईंट,
हाव टू स्टार्ट म्हणजे सुरुवात कशी करावी. थर्ड पॉईंट व्हॉट टू राईट त्याबद्दल काय लिहावे. ज्या क्षेत्राशी संबंधित भाषण करणार आहोत त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टी घटना लिहिता आल्या पाहिजे. फोर्थ पॉईंट हाव टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच म्हणजे माझ्या भाषणात गुणवत्ता कशी आणायची. भाषणामध्ये आकर्षक सुविचार विचार उदाहरणे पोएटिक लाईन्स आवाजातील चढ उतार यांचा वापर करून भाषणात आपण गुणवत्ता आणू शकतो. फिफ्थ पॉईंट व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स स्लोगन्स मॅगझिम्स संबंधित विचार घोषणा म्हणणे. ज्या क्षेत्राशी संबंधित भाषण करत आहे त्या क्षेत्राशी संबंधित घोषणा विचार याचा योग्य वापर केलेला असावा. पुढील पॉईंट विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू बी इन्क्लुडेड म्हणजे कोणते महत्त्वाचे घटक आहेत जे की यात आपण समाविष्ट करू शकतो. भाषण राजकीय असेल तर आपण पक्ष पार्टी राजकीय व्यक्ती पक्षांची कामे भविष्यातील कामगिरी अशा प्रकारच्या घटकांचा समावेश करू शकतो. पुढील पॉईंट व्हॉट इज द सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अँड इम्प्रेसिव्ह स्पीच यामध्ये आपण योग्य उदाहरणांचा समावेश करू शकतो. पुढील पॉईंट व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ द स्पीच म्हणजे भाषणाचा कालावधी किती असावा. लहान मुलासमोर भाषण असल्यास थोडक्यात मोठे न सांगता थोडक्यात सांगावे. प्रश्न 6वा स्पीच डेव्हलपमेंट भाषण विकास यामध्ये कोणत्या गोष्टी येतात ते खाली दिलेले आहे. यामध्ये ए आहे कंटेंट. कंटेंट म्हणजेच घटक. घटकमध्ये कोणते कोणते घटक येतील ते आता खालीलप्रमाणे. यामधील ए आहे ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक म्हणजे अभिवादन व विषयाचा परिचय. बी एक्सपोजिशन ऑफ मेन थीम क्लॅरिटी ऑफ मेसेज ऑर्गनाइज्ड थॉट्स अँड आयडिया म्हणजे मुख्य कल्पना संदेशाची स्पष्टता संघटित विचार व कल्पनांचे प्रदर्शन. भाषणास एक मुख्य कल्पना असावी. तुमच्या संदेशामध्ये स्पष्टता असावी. तुमच्या विचारामध्ये संघटित विचार असावेत. पुढील आहे सी मोरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स उदाहरणासह नैतिक व व्यावहारिक अनुप्रयोग. पुढील आहे कन्क्लुजन म्हणजेच समारोप. समारोप ही कशा प्रकारे करतात याचाही विचार करावा. बी स्पीकिंग प्रेझेंटेशन भाषण सादरीकरण. उत्कृष्ट भाषण सादरीकरणासाठी आवश्यक असणारे घटक आता आपण पाहणार आहोत. यामधील ए आहे व्हर्बल क्लॅरिटी शब्दांमध्ये स्पष्टता असावी. पंक्च्युएशन ऑफ वर्ड्स शब्दांचा उच्चार योग्य असावा. व्हॉइस मॉड्युलेशन अँड प्रोजेक्शन आवाजाचे स्वरभेद व प्रक्षेपण. बी आहे प्रेझेंटेशन सादरीकरण स्पीकिंग स्टाईल बोलण्याची पद्धत मॅनरिझम व्यवहार ऑडियन्स आयज कॉन्टॅक्ट प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे म्हणजेच नजरेस नजर भिडून बोलणे. ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज्ड प्रेक्षकांना तुमच्या बोलण्यात मग्न करून ठेवण्याची क्षमता असावी. पुढील आहे सी कॉन्फिडन्स सर्वात महत्त्वाचा असतो तो भाग म्हणजे तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास. जेस्चर्स अँड एक्सप्रेशन हावभाव हातवारे हे महत्त्वाचे आहेत. स्टेज करेज मंचावर जाऊन न डगमगता बोलता आले पाहिजे. सी आहे युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी उपयुक्त वाक्ये आणि शब्दसंग्रह याचाही भाषण विकासामध्ये प्रमुख वाटा असतो. यामधील ए आहे इट्स प्लेजर टू सी यू ऑल सर्वांना पाहून आनंद झाला. आय एम हॅपी टू सी यू टुडे आज तुम्हाला पाहून आनंदी आहे. इट्स गुड टू सी यू ऑल हिअर तुम्हा सर्वांना या ठिकाणी पाहून खूप छान वाटले. अशा प्रकारच्या वाक्यांचा वापर करून भाषण आकर्षक करू शकतो. बी आहे टुडेज टॉपिक इज आजचा विषय आहे किंवा माय टॉक इज अबाउट मला कशासंबंधी बोलायचे आहे किंवा माय टॉपिक इज माझा विषय आहे की अशी वाक्ये वापरून भाषण आकर्षक बनवू शकतो. पुढील आहे सी द पर्पज एम ऑफ धिस स्पीच मग नंतर आपण सांगतो मी जे भाषण देत आहे त्यामागचा उद्देश किंवा हेतू काय आहे. पुढील आहे डी आय विल फोकस ऑन 1, 2, 3 मेजर इश्यूज त्यानंतर सांगतो आपण या प्रमुख 1, 2, 3 मुद्द्यावर बोलणार आहे. पुढील आहे ई इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री टू आस्क मी जर तुम्हाला यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही बिनधास्तपणे मला विचारू शकता. असे तुम्ही बोलून भाषण आकर्षक करू शकता. प्रश्न 7वा डूज अँड डोंट डिलिव्हरिंग अ स्पीच ॲड सम मोर पॉईंट्स म्हणजेच भाषण देताना काय करावे आणि काय करू नये यामध्ये आणखी काही मुद्दे समाविष्ट करा. प्रथम या ठिकाणी आपण डूजमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लिहिता येतील ते आपण प्रथम पाहूया. टॉक स्लोली म्हणजे सावकाश बोला. दुसरा आहे
एम्फेसाइज की वर्ड्स, मुख्य शब्दावर जोर द्या. तिसरा, कीप युअर आईज कॉन्टॅक्ट. 4 नंबरला बी कॉन्फिडंट म्हणजेच आत्मविश्वास बाळगा. पुढील आहे फेस एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्यावर हावभाव ठेवा. पुढील लिहिता येईल स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोला. शेवट यूज सिम्पल लँग्वेज म्हणजे सोपी भाषा वापरा. आता आपण पाहणार आहोत डोंट म्हणजे कोणत्या गोष्टी करू नये हे पाहणार आहोत. यामध्ये 1 नंबरला येईल डोंट मम्बल म्हणजे बडबड करू नका. दुसरा, डोंट लुक अप अँड डाऊन म्हणजे वर खाली पाहू नका. डोंट लूज आय कॉन्टॅक्ट. पुढील आहे डोंट फिअर म्हणजे घाबरू नका. पुढील आहे डोंट फोल्ड हँड्स म्हणजे हात जोडू नका. पुढील आहे डोंट रिपीट सेंटेन्सेस म्हणजे वाक्याची पुनरावृत्ती करू नका. पुढील आहे डोंट फॉरगेट इम्पॉर्टंट टाइम्स म्हणजे वेळेचे महत्त्व विसरू नका. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने इतरही मुद्दे यात समाविष्ट करू शकता. प्रश्न 8वा, यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटरस्कूल एलोकेशन कॉम्पिटिशन. द सब्जेक्ट गिवन टू यू इज हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. ड्राफ्ट अ स्पीच टू प्रेझेंट इट इन द कॉम्पिटिशन. म्हणजेच तुम्ही आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणार आहात. जीवनात यश कसे मिळवायचे हा विषय तुम्हाला दिलेला आहे. भाषणाचा मसुदा तयार करा व तो स्पर्धेत सादर करा. या ठिकाणी काही मुद्दे दिले आहेत ते प्रथम पाहून घेऊ. प्रॉपर गायडन्स योग्य मार्गदर्शन. डेडिकेशन म्हणजेच निष्ठा. फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल म्हणजेच यशस्वी लोकांची उदाहरणे. पॅशन म्हणजेच आवड. सॅक्रिफाईस म्हणजेच त्याग. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. सेटिंग गोल म्हणजेच ध्येय निश्चिती. प्लॅनिंग म्हणजेच नियोजन. नॉलेज इन्फॉर्मेशन ज्ञान माहिती. कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास. हार्डवर्क म्हणजेच कठोर परिश्रम. परसिव्हरन्स म्हणजेच चिकाटी. या मुद्द्याच्या आधारे आपण आता जीवनात यश कसे मिळवायचे या भाषणाचा मसुदा तयार करून पाहणार आहोत. ऑनरेबल जजेस, रिस्पेक्टेबल टीचर्स अँड माय फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू स्पीक अबाउट हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. फर्स्ट ऑफ ऑल, we should set our goal which we want to achieve. We must have the will, skill and desire to achieve our goal. It is not easy to achieve goal. It is a challenge. It requires planning. Before deciding our goal, we must have information and knowledge about the field. To achieve success, we must work hard. Positive thinking, planning, passion, patience, practice and perseverance are some qualities needed for success. We must have self-confidence to achieve our goal. Another important thing to reach the target is proper guidance. One must have 3 D's: devotion, dedication and determination. Without dedication, it will not be possible to achieve what we wish to achieve. We should also follow the examples of successful people. To achieve something, we have to sacrifice. We must have never give up attitudes. There may hindrance and challenges, but we have to overcome them and reach our destination. There are so many examples of successful persons who, in spite of problems, achieving their goals. प्रश्न 9वा, प्रोजेक्ट वर्क. युअर गोल धिस इयर इज टू सक्सेसफुली पास आउट फ्रॉम सेकंडरी स्कूल. सो लेट अस बी स्मार्ट अँड नोट डाऊन द फॉलोइंग. यावर्षी तुमचे ध्येय माध्यमिक शाळेतून यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्याचे आहे. तर चला हुशार व्हा आणि खालील गोष्टी लक्षात घ्या. यामध्ये ए दिले आहे स्पेसिफिक एरिया विशिष्ट क्षेत्र. सब्जेक्ट्स अँड नंबर ऑफ युनिट लेसन विषय व किती युनिट्स किंवा धडे आहेत ते या ठिकाणी लिहायचे आहे. 1 नंबरचा दिला आहे त्यांनी इंग्लिश 4 युनिट. इंग्लिशचे 4 युनिट. मराठी तुम्ही जे काय आहे ते मराठी लिहू शकता. मराठी, हिंदी, हिस्ट्री, जॉग्रफी, मॅथ, सायन्स या सर्वांचे किती धडे आहेत ते पहा व त्याच्या विषयासमोर लिहा. बी मेजरेबल कंपॅरिझन ऑफ स्कोर्स इन प्रिव्हियस एक्झामिनेशन अँड इन रिसेंट वन. मागील परीक्षा व आताच्या परीक्षेतील गुणांची तुलना. टेस्ट 1 मधील किती होते, टेस्ट 2 मध्ये किती होते व सेमिस्टर 1 मध्ये किती होते याचे कंपॅरिझन व्यवस्थित लिहून घ्या. 3 नंबर आहे अचिवेबल गोल्स साध्य करण्यायोग्य ध्येय. टार्गेट स्कोर्स परफॉर्मन्स इन SSC एक्झाम्स. गुड
90 डेस्टिनेशन, ज्याप्रमाणे टार्गेट आहे त्याप्रमाणे लिहा. डी आहे रिअलिस्टिक अप्रोच, वास्तववादी दृष्टिकोन. प्लॅन ऑफ ॲक्शन दॅट मॅचेस विथ युअर एक्सपर्टीज अँड रिसोर्सेस, म्हणजे तुमच्या कौशल्य व संसाधनाशी जुळणारी कृती योजना. मेक अ स्टडी टाइम टेबल अँड फॉलो इट रेग्युलरली. दुसरा, सॉल्व क्वेश्चन पेपर्स. तिसरा, फाइंड डिफिकल्टीज. फोर्थ, सॉल्व डिफिकल्टीज विथ द हेल्प ऑफ टीचर. पुढील आहे ग्रुप डिस्कशन. पुढील आहे ई टाइम बाउंड ॲक्शन, कालबद्ध कृती. डेज रिक्वायर्ड फॉर रिव्हिजन, रिव्हिजनसाठी आवश्यक दिवस. कोणत्या विषयास किती वेळ द्यावा. सब्जेक्ट इंग्लिश, इकडे आहे डेज फॉर रिव्हिजन. या ठिकाणी दिलेलं आहे इंग्लिश 10 डेज, मराठी 10 डेज, हिस्ट्री 10 डेज, सायन्स 10 डेज, मॅथ्स 15 डेज, हिंदी 5. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.